तर जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळ सकाळी तुमचा भाऊ झाला तोंडून ओके. आंघोळ करायची अजून बाकी आहे. तर आता आपण जाऊ पहिले दाढी करायला, दाढी गिडी करू आणि नंतर जाऊ आपण अकोल्याला. आपल्याला 11 वाजता करून निघणार. आपण 2 घास खाऊनच निघू, तसे काही निघू नये. तर चला तुम्हाला तर निघलो भाऊ 420च्या स्पीडनं सगळ्यात पहिले दाढी करायला. कारण की दाढी गिडी करून तुमचा भाऊ थोडासा स्मार्ट दिसला पाहिजे. बाहेर गावाला चालला तर मग झालता भाऊ आपल्याला जायला उशीर. तर तुमच्या भावानं काय केलं माहिती आहे का, अशी गाडी चालवली की डायरेक्ट भयानक आणि तुमची वहिनी होती सोबत. तर मग याच्या कारणानं तुमच्या भावाला तर भयानक जोश येलो होता. तर भाऊ इकडला लुक गाडी चालवताना एवढा खतरनाक दिसत आणि थंडीत बाहेर गावाला जायची भाऊ मजाच वेगळी आहे. मग तर चला तुम्ही बी हा लुकाचा आनंद घ्या भाऊ. आपण अकोल्याला चाललो होतो बँकेच्या कामासाठी, पण ते बँकेचं काम काही मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. डायरेक्ट तुम्हाला बाबाजानच दाखवून दिली. बिर्याणी खायसाठी आलतो तर पण तरी जमजमले गेलो तर भाऊ सगळ्यात पहिले तुमच्या वहिनीला घेऊन. पण जमजमले होती खतरनाक गर्दी, त्या कारणानं मजबुरीने तुमचा भावाला बाबाजानची बिर्याणी तुमच्या भावाला एवढी तर काही आवडली नाही आहे. पण तुम्हीच पाहून घ्या, बिर्याणी दिसायला एवढी खतरनाक दिसत जे गेल्या खतरनाक. तुमच्या भावाच्या तोंडाला तर पहिलेच पाणी सुटलं भाऊ. आणि जसा तुमच्या भावानं म्हटलं हा मोबाईल ठेवून दे साईडले, पहिले या बिर्याणीला जाऊ द्या आपल्या पोटात. कारण की बिर्याणी खाणं म्हणजे तुमच्या भावासाठी स्वर्गपेक्षा जास्तच आहे भाऊ. आणि जशी तुमच्या भावाने बिर्याणी लिंबू गिंबू पिऊन तुमच्या भावानं पहिले खायच्या अगोदरच त्याच्यात म्हटलं मिठाचा थोडा स्वाद मारू द्या म्हटलं. कारण की बिना मिठाशिवाय तुमच्या भावाला जमत नाही. तर भाऊ मीठगीठ टाकलं, पण जसा तुमच्या भावानं पहिला घास तोंडात टाकला की नाही तर तुमच्या भावाला समजलं की एवढी खास नाही आहे बिर्याणी. आहे थोडीफार, पण जमजमची बरोबरी हे बिर्याणी नाही करू शकत भाऊ काही. पण जशी तुमच्या भावाची अर्धी बिर्याणी खाणं झाली, टेबलावर कॉक्रोच आला ना भाऊ. तुमच्या वहिनीनं तशीच बिर्याणी सोडून दिली. मी नाही खात म्हणे, तूच खाय म्हणे. पण आता मजबुरीने तुमच्या भावाने ते खाऊन टाकले होते. कारण की तुमच्या भावाने दिले ते पैसे बिर्याणीचे 240 रुपये. तर त्या कारणाने बिर्याणी होती थोडी चांगली. पण भाऊ म्हणणं असं आहे की तुम्हाला जर अकोल्यामध्ये बिर्याणी कुठे खायला जायचं असेल तर तुम्ही फक्त जमजमवरच जा. कारण की इकडे तिकडे जाऊन तुम्ही काही पैसे वेस्ट गमावू नका भाऊ. कारण की जमजमवर 15 मिनटं लेट खासान किंवा अर्धा घंटा लेट खासान, पण भाऊ थेट खासान. त्या बिर्याणीची बरोबरी नाही कोणतीच करू शकत. तर मग तुमचा भाऊ गेला डायरेक्ट RTO ऑफिसमध्ये. तुमच्या भावाला होतं काम RTO ऑफिसमध्ये, पण RTO ऑफिसमध्ये बी तुमचा भाऊ मजबुरीनंच तरी गेल्यावर तरी साहेबासोबत बोलल्यावर समजलं की भाऊ एवढ्या दूर येऊन काही फायदा नाही झाला आपला. इकून बी तुमचा भाऊ सडेल तोंड घेऊन खाली झोकून चालला गेला. तर म्हटलं चला आता उसाचा रस पिऊ. कारण की उसाचा रस पेल्याशिवाय तुमच्या भावाला काही तडतडी येत नव्हती. ते बिर्याणी आली ती तुमच्या भावाच्या फुल अंगात. तर त्या कारणानं तुमचा भाऊ पुरा सोकेल होता. तुमची वहिनी तुमच्या भावासोबत बोले, पण तुमच्या भावाचं काही मूळच नव्हतं भाऊ बोलायचं. जसा उसाचा रस हाती आला तसा तुमच्या भावानं पहिला घोट मारला नाही तर तुमच्या भावाच्या तोंडावर एक तेजी झाली खतरनाक. म्हटलं आता बोला काय बोलायचं आहे तुम्हाला. कारण की तुमचा भाऊ असा रस पेल्याबरोबर तर तुमच्या भावानं गाडीला लावली चाबी. म्हटलं आता 420च्या स्पीडनं निघते तुमचा भाऊ इकून. जसं गाडी चालवायला सुरुवात झाली, मला चष्मा लावू द्या पहिलं. कारण की बिना चष्म्याचा तुमचा भावाचं जमतच नाही तुमच्या भावाला ह्या रिकामा विषय. मग काय भाऊ निघलो ना 220च्या स्पीडनं. म्हटलं चला आता. मग काय लागली तुमच्या वहिनीला ताण, तर मग घेतलं पाणी. मग घेतलं थोडंसं खायला दिले. म्हटलं भाऊ हिचं बी पोट भरून टाका. पण कायचं काय तुमच्या भावाच्या तोंडाला एवढी चटक की पहिल्या तुमच्या भावानंच दाबलं. मग भाऊ म्हटलं बाकीचं काय तर. मग तुमची वहिनी म्हणे थोडंसं हे बी पिऊन पहा बरं कसं लागते. तर मग काय एक घोट पेला ना, तुमच्या भावाची खुशी तुम्हीच पाहू शकता. कारण की वहिनीनं खाऊ घातल्यावर थोडीशी खुशी तर चांगलीच दिसेल. मग तुमच्या भावानं म्हटलं हो काढ थोडासा व्हिडिओ. पुरे कपडे तर मी दाखवलेच नव्हते ब्लॉगमध्ये. मग पेलं तुमच्या भावानं थोडंसं पाणी. कारण की घाटी सुकतच जाईन. बिर्याणी खाल्ल्यावर बी तुमच्या भावानं पाणीच नव्हतं पेलं. कारण की बाहेरचं खाऊनच तुमच्या भावाचं भयानक पोट भरलं. तर म्हटलं आता निघा. म्हटलं आता बस झालं, लय झालं तर उशीर तुमच्या भावाला. जवळ्यात तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त फेमस केळीची चिप्स आहे म्हणून. मग काय मग तुमच्या भावाला लागली घरी गेल्यावर झोप लागल्याच्या कारणानं उठलो मी थोडासा लेट उठल्यावर मग गेलो डायरेक्ट कामावर पेटवला जाऊ. आणि या भाऊला आपल्याला कुठंतरी कामाला लावावं लागत. कारण की भाऊ दिवसांदिवस उरायला थोडेसे गैदी. म्हणून म्हटलं या भाऊला पहिलं काम पाहू आपण कुठेतरी. मग काय तुमचा भाऊ बसू थकला होता लय मोठा. तर म्हटलं चला आता थोडंसं आपण पेट्रोलिंग करून घेऊ आपल्या कामावर. आणि तुमच्या भावाला आलं तर खतरनाक टेन्शन. आणि तुमच्या भावाचं अंग बी दुखत जा आज लय भयानक भाऊ. तर चला आजच्यासाठी एवढंच. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला करा फॉलो. तर चला भेटू उद्या तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.